श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक कुटुंबाने कान उघडून ऐकावे असं आहे. कारण आज आपण बोलणार आहोत महिलांच्या केसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. तसेच केस कचऱ्यात टाकल्याने काय होते, कोणत्या दिवशी केस धुणे शुभ असते, कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते, रोज केस धुतले तर काय परिणाम होतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी सांगणार आहे असा नियम जो पाळल्यामुळे हजारो स्त्रियांचे आयुष्य बदलेल. आपले हिंदू धर्मात स्त्रीला शक्ती स्वरूप मानले जाते आणि स्त्रीच्या शरीरातील सर्वात मोठा शक्तिशाली साठा म्हणजे तिचे केस. केसामध्ये स्त्रीची संकल्प शक्ती साठलेली असते. केसांमुळे स्त्रीचे तेज आकर्षण होते, भाग्य टिकून राहते. देवी लक्ष्मी, दुर्गा, पार्वती सर्व देवी लांब नीटनेटक्या केसांच्या दर्शवल्या जातात. याचा अर्थ काय? केस म्हणजे केवळ सौंदर्य नाही, तर ते सौभाग्याचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार केसांमध्ये ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते. ज्या स्त्रीचे केस नेहमी अस्वच्छ, विस्कटलेले असतात, तिच्या नकारात्मक ऊर्जा जास्त टिकत असते. म्हणून देवपूजा करताना केस नीट बांधलेले असावेत. स्वयंपाक करताना केस मोकळे ठेवू नयेत. केस कचऱ्यात टाकल्यास काय होते? तुमची नकारात्मक ऊर्जा केसांसोबत कचऱ्यात मिसळते. तुमच्या केसांवर कोणीही टाकलेले उपाय, टोनी टोटके लागू शकतात. घरात आर्थिक अडचणी, वादविवाद वाढवू शकतात. धार्मिक समृद्धीनुसार केस म्हणजे व्यक्तीची ओळख. म्हणूनच केसांचा गैरवापर झाला तर आयुष्यात अनपेक्षित त्रास सुरू होतो. केस कचऱ्यात टाकू नका. शक्य असल्यास वाहत्या पाण्यात सोडावे किंवा झाडाच्या मुळाशी पुरावेत किंवा एखाद्या कागदात गुंडाळून जाळावेत. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. धार्मिक दृष्ट्या रोज केस धुणे अयोग्य मानले जाते. कारण केसांमधील तेज निघून जाते, सौभाग्य कमी होते, मानसिक अस्थिरता वाढते. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा पुरेसे आहे. केस धुताना मंत्र जाप करा. केस धुतल्यानंतर लगेच झाडू मारू नका. केस धुतल्यानंतर देवपूजा टाळा. ओले केस ठेवून झोपू नका. सायंकाळी केस मोकळे ठेवू नये. देवासमोर केस मोकळे ठेवू नयेत. केसांवरून पाय फिरवू नये. हे नियम पाळणे सौभाग्य टिकून राहते. आपण अनेक वेळा पाहतो, कोणतीही कारणे नसताना केस अचानक गळू लागतात. डोके जड वाटते, चिडचिड, भीती, वाईट विचार येतात. यामागे केवळ शारीरिक कारण नसून केसांवर बसणारी नकारात्मक शक्ती आहे, हे एक मोठे कारण असू शकते. केसांवर नकारात्मक शक्ती का जास्त आकर्षित होतात? कोणत्या स्त्रियांवर त्याचा परिणाम लवकर होतो? त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर प्रभावी उपाय काय? तेही आपण आज बघूयात. केस म्हणजे ऊर्जा ग्रहण करणारे अँटेना असतात. केसांमध्ये माणसाचे संकल्पशक्ती, विचारशक्ती आणि स्मृती असते. म्हणूनच साधू संत केस वाढवतात. डोक्यातील नसांशी माणसांशी केस जोडलेले असतात. म्हणूनच मानसिक स्थितीचा थेट परिणाम केसांवरती होत असतो. मोकळे केस ऊर्जेसाठी खुली द्वार आहेत. विशेषतः संध्याकाळी आणि रात्री मोकळे केस धोकादायक मानले जातात. म्हणूनच पूर्वी स्त्रिया संध्याकाळी केस विचरत नसत. ओले केस म्हणजे अस्थिर ऊर्जा. यावेळी नकारात्मक शक्ती पटकन आकर्षित होतात. ओले केस घेऊन झोपणे, ओले केस घेऊन बाहेर जाणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. केस म्हणजे तुमची ओळख आहे. कचरा टाकलेले केस नकारात्मक शक्तीचे साधन बनू शकते. टोना टोटक्यांसाठी वापरले जाऊ शकतात. अस्वच्छ केस म्हणजे नकारात्मक कंपनी. जिथे अस्वच्छ असते तिथे नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि सतत वाईट विचार येतात. जास्त चिंता तयार होते. नकारात्मक विचार मनामध्ये येतात. अचानक केस गळणे, अचानक डोके जड वाटणे, केस विचरताना राग येणे, झोपेमध्ये भीतीदायक स्वप्न पडणे, देवपूजा टाळावीशी वाटणे हे लक्षणे दुर्लक्षित करू नका. जर केसांवर नकारात्मक ऊर्जा बसत असेल तर ही लक्षणं आपल्याला मिळतात. कोणत्या स्त्रियावर नकारात्मक शक्ती पटकन परिणाम करते? तर ज्या स्त्रिया नेहमी तणावात, ज्या स्त्रियांनी रडत रडत झोपतात, ज्या स्त्रिया केसांची योग्य काळजी घेत नाहीत, ज्या स्त्रिया देवपूजा करत नाहीत, त्यांच्यावरती हा परिणाम खूप लवकर होतो. कोणत्या वेळेत केस सर्वात जास्त संवेदनशील असतात? संध्याकाळी 6 नंतर आणि रात्री 12 नंतर. केस धुणे, केस विंचरणे, मोकळे ठेवणे टाळा व केस नेहमी बांधून ठेवावे, विशेषतः संध्याकाळी. देवपूजेला बसताना सुद्धा केस बांधून ठेवावे. आठवड्यातून 1 वेळा केसांना तेल लावा. नारळ तेल, थोडेसे तीळ तेल लावावे. तेल लावताना शांत मन किंवा नामस्मरण करा. केस धुताना मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. आठवड्यातून 1 वेळा अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकून आंघोळ केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून जाते. वाहत्या पाण्यामध्ये केस जे आहे ते आपले नेहमी गळालेले असतात तर ते टाकून द्यावे. धार्मिक मान्यतेनुसार सुंदर स्वच्छ केस हे स्थिर सौभाग्य
आणि विस्कटलेले केस हे अस्थिर जीवन असते. केस म्हणजे केवळ सौंदर्य नाही, ते तुमचे कवच आहे, तुमचं संरक्षण आहे. जर केसांची योग्य काळजी घेतली तर नकारात्मक शक्ती दूरच राहते. आता आपण या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग बघणार आहोत. केस धुणे फक्त स्वच्छतेची गोष्ट नाही, तर तिथे स्त्रीच्या सौभाग्याशी, मानसिक स्थितीशी आणि घरातील सकारात्मकतेशी जोडलेली आहेत. आपल्या धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट ऊर्जा असते. त्या दिवशी केस धुतल्याने कधी लाभ होतो तर कधी नकळत नुकसान होते. आज आपण याचबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. आता सर्वात प्रथम आपण बघूया महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत. पहिला आहे तो म्हणजे बुधवार. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवार हा केस धुण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. असे मानले जाते की बुधवारी केस धुतल्याने घरात धनधान्याची वृद्धी होते आणि व्यवसायात यश मिळते. अविवाहित मुलींनी किंवा सौभाग्यवती महिलेने या दिवशी केस धुणे लाभदायक ठरते. दुसरा जो दिवस आहे तो म्हणजे शुक्रवार. शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीचा आणि शुक्र ग्रहाचा वार आहे. या दिवशी केस धुतल्याने सौंदर्य आणि आर्थिक सुबोधता वाढते असे मानले जाते. तिसरा जो दिवस आहे तो म्हणजे रविवार. सुट्टीचा दिवस असल्याने अनेक महिला रविवारी केस धुतात. शास्त्रानुसार रविवारी केस धुणे चालू शकते, मात्र ज्यांचे काही विशेष व्रत असेल त्यांनी सावधगिरी बाळगावी. महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवू नये आता हे आपण बघणार आहोत. कोणते दिवस आहेत ते अशुभ आहेत, त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचा जो दिवस आहे तो म्हणजे सोमवार. विवाहित महिलांनी सोमवारी केस धुणे टाळावे, कारण याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर किंवा प्रगतीवर होऊ शकतो अशी मान्यता आहे. मात्र ज्यांचा जन्म सोमवारी झाला आहे त्यांनी हा वार टाळणे अधिक गरजेचे आहे. दुसरा जो दिवस आहे तो म्हणजे मंगळवार. मंगळवारी केस धुतल्याने घरातील आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसेच वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. तिसरा जो दिवस आहे तो म्हणजे गुरुवार. गुरुवार हा गुरु ग्रहाचा आणि भगवान विष्णूंचा वार आहे. या दिवशी केस धुतल्याने घराची भरभराट कमी होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न राहत नाही असे मानले जाते. जर गुरुवारी केस धुणे अत्यंत आवश्यक असेल तर केसांमधून बेसन किंवा दही लावून मगच केस धुवावेत, त्यामुळे दोष प्रभाव कमी होतात. तिसरा जो दिवस आहे तो म्हणजे शनिवार. शनिवारी केस धुणे शक्यतो टाळावे. विशेषतः ज्यांना शनीची 7.5 सुरू आहे त्यांनी शनिवारी केस धुवू नयेत. काही विशेष नियम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. उपवास असल्यास ज्या दिवशी तुमचा कोणताही महत्वाचा उपवास असेल त्या दिवशी शक्यतो केस धुवू नयेत. सण आणि उत्सव असेल म्हणजेच अमावस्या, पौर्णिमा किंवा घरामध्ये काही शुभ कार्य, पूजा असेल तर त्या दिवशी केस धुण्याबाबत कुळाचाराप्रमाणे निर्णय घ्यावेत. तर आता आपण ही संपूर्ण माहिती बघितलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर शेअर करा. कारण बघा काय होतं की आपण भरपूर उपाय करतो, सेवा करतो, पण त्या केलेल्या उपायांचा आणि सेवेंचा जे आहे तर ते आपल्याला फळ मिळत नाही. आणि यात छोट्या छोट्या चुका असतात ना, तर त्यामुळेच आपल्याला फळ मिळत नसतं. जर तुमच्याकडे या चुका झालेल्या असेल तर नक्कीच आता इथून पुढच्या या चुका आहेत तर त्या तुम्ही टाळा. नक्कीच तुम्हाला संपूर्ण सेवा तुम्ही केलेल्याचं फळ मिळेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओ आणि एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.